पदोन्नत्या देता येणार नाही, म्हणून यांचं पहिल्यांदा दिलेल्या पदोन्नत्या काढून घ्याव्यात आणि नंतर यांना 2022च्या शासन निर्णयानुसार आणि 2019च्या शासन निर्णयानुसार 10 वर्षानंतर हवालदारची पदोन्नती, 20 वर्षानंतर ESI ची पदोन्नती आणि 30 वर्षानंतर S14 ची PSI ची पदोन्नती द्यावी असा प्रस्ताव पाठवलेला आहे। सर्व पोलीस बांधव, पत्रकार बांधवांचे मनापासून आभार मानतो। आमचा जो मी संपत जाधव, सेवानिवृत्त पोलीस संघटना ज्या आहेत राज्यामध्ये सर्व ठिकाणी, त्या सर्व संघटनेचा राज्यांचा मी अध्यक्ष आहे। माननीय घुगे साहेबांनी आणि अश्विनी भोपे साहेबांनी न्याय निर्णय देऊन आम्हाला 3 महिन्याच्या आतमध्ये याचिकाकर्त्यांना 7व्या वेतन आयोगाचा जो लाभ आहे 1/16 पासून तो सन 2019चा शासन निर्णय आणि सन 2022चा म्हणजे ज्या अन्वय न्यायिक पद रद्द झालेला आहे, या दोन्ही शासन निर्णयाच्या आधारे 3 महिन्याच्या आतमध्ये यांना सर्व लाभ द्यावेत आणि दिल्यानंतर सर्व पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त यांना लेखी कळवावं, नाकारलं तर त्याची कारणे नमूद करावी आणि दिल्यानंतर यांना सर्व वेतनाचे लाभ फरकासह 3 महिन्यामध्ये द्यावेत असा स्वयंस्पष्ट आदेश माननीय उच्च न्यायालयाने 9 डिसेंबर 2024 रोजी दिलेला आहे। त्याचा याचिका क्रमांक तुम्ही तरी आमचे संपूर्ण 90 दिवस संपलेले आहेत। लवकरात लवकर आमचे या माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पालनार्थ आपण योग्य ती पावले उचलावीत, नाहीतर आम्ही 15 दिवसामध्ये माननीय उच्च न्यायालयामध्ये अवमान याचिका दाखल करणार आहोत।